Welcome back to Vrishali Dikshit Live, a channel for soulful poems and Indian rituals and festival videos. Don't forget to subscribe for more. Hello friends, मी आहे वृषाली. आज आपण बघणार आहोत पितृपक्षात काय काय पदार्थ बनवतात याची संपूर्ण माहिती. पितृपक्ष म्हणजे श्राद्ध पक्ष हा आपल्या पूर्वजांना तर्पण, पिंडदान व भोजन अर्पण करण्यासाठी खास मानला जातो. या काळात साधेपणाने व सात्विकतेने अन्न तयार केले जाते. पितृपक्षातील पदार्थांची खास वैशिष्ट्ये आहेत, जसे की सात्विक आहार असतो. कांदा, लसूण, मांसाहार या ठिकाणी टाळला जातो. देश काल परंपरेनुसार भिन्न अन्नपदार्थ बनवले जातात. तूप, दूध, गूळ, तांदूळ हे मुख्य घटक मानले जातात. मोकळ्या मनाने आणि श्रद्धेने हा स्वयंपाक केला जातो. यात मुख्य पदार्थ सामान्य परंपरेनुसार पुढील प्रमाणे असतात, जसे की वरण भात, तांदळाची खीर, तीळ, खोबरे घालून पंचामृत, शिरा, लाडू बेसनाचे किंवा रव्याचे, उडीद, मूग व हरभरा डाळीचे वडे. भाजीपाल्यामध्ये दोडका, भोपळा, वांगी, कारले, मेथी, भेंडी या भाज्या वापरल्या जातात. मुळा, कांदा, लसूण वापरत नाहीत. आळूची भाजी, आळूची वडी, पातवडी केली जाते. ताकाची कढी केली जाते. तूप व गोड पदार्थ हे आवर्जून असतात. फळांमध्ये केळी, डाळिंब, चिक्कू, पेरू, नारळ ही फळे वापरली जातात आणि हंगामानुसार इतर फळे असतील तीही यात समाविष्ट केली जातात. दुधाच्या पदार्थांमध्ये दुधातले पायसम म्हणजे तांदळाची खीर, दही, कढी, ताक हे पदार्थ वापरले जातात. साधारणपणे नेहमी आवर्जून पितरांना अर्पण केले जाणारे पदार्थ पुढील प्रमाणे, जसे की तिळाचे लाडू. तिळाला पितरांसाठी खास महत्त्व आहे. भात, गूळ आणि तूप सोपा पण पवित्र नैवेद्य. पुरी, पोळी, भाजी व आमटी, फळे आणि पाणी हे अर्पण केले जाते. आता बघूया पितरांना अर्पण करण्याची पद्धत. सगळ्यात आधी तयार केलेले अन्न केळीच्या पानावर किंवा स्वच्छ पाटावर ठेवतात. प्रथम पाणी, तर्पण दिले जाते. नंतर अन्नातील थोडासा भाग वेगळा काढून पितरांना अर्पण करतात. नंतर ब्राह्मण किंवा गरजू लोकांना भोजन देतात आणि शेवटी संपूर्ण कुटुंबासमवेत स्वतः सेवन करावे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आशा करते की तुमच्या उपयोगी पडेल, तुमच्या कामी येईल. आवडला असेल तर लाईक नक्की करा, व्हिडिओला शेअर करा आणि अशाच युजफुल व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.